कंबरदुखी, सायटिका, लंबार स्पॉन्डिलोसिस अशा विविध त्रासांमध्ये अगदी डावा किंवा उजवा असा पाय, त्याच्या नसा, मांडीचे स्नायू किंवा पोटऱ्या हे खूप दुखत असतात अनेक लोकांचे. आणि अगदी पोटऱ्यांमध्ये गोळा येतो, ते स्नायू खूप दुखतात. तर त्याचं मूळ कारण हे कमरेच्या मणक्यांमध्ये असतं. कुठेतरी एखाद्या 4थ्या-5व्या मणक्यामध्ये नस दबलेली असते, तिला कुठेतरी सूज आलेली असते आणि तिला असं छान तेल शेक मिळत मिळत असं मिळणं गरजेचं असतं. आयुर्वेदामध्ये विविध प्रकारे या वातशमनाची प्रक्रिया करता येते. त्यापैकी एक छोटासा आणि सोपा उपाय म्हणजे कमरेच्या ह्या स्नायूंना फार न रगडता हलक्या पद्धतीने असं कापूस ठेवून त्याच्यावरती असं वाटीभर तेल घालून ठेवणे. याने अतिशय छान उपयोग होतो. आमच्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आम्ही हे शिकवतो की असं उन्हामध्ये निम्मा भाग आहे, डोक्याला आपल्या ऊन लागायला नको, म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही. आणि जिथे मात्र शेक हवा आहे तिथे असं गरम तेल शेकत शेकत आणि त्यावर ऊन पडत असं जर मिळालं तर कमरेच्या स्नायूंना, मणक्यांना, नसांना अतिशय छान बरं वाटतं. आणि ही अतिशय सोपी क्रिया आहे. घरी आम्ही रुग्णांना करायला देत असतो, शिकवत असतो. तर हे तुम्ही घरी करू शकता, सेफ आहे.